नमस्कार मंडळी. एपीबी लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार माननीय दीपकाबा साळुंके पाटील यांचा जनसंपर्क गावभेट दौरा अगदी जोरात सुरू आहे. मित्रांनो, कालच झालेल्या चोपडी आणि नाजरा परिसरात दीपकाबांच्या गावभेट दौऱ्याला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. खेडोपाडी वाड्या वस्त्यावर जाऊन हजारो नागरिकांशी दीपकाबा अगदी दिलखुलासपणे संवाद साधत आहेत. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांचा गावभेट आणि जनसंवाद दौरा दिवसेंदिवस अधिकच लोकप्रिय ठरत असून दररोज हजारो नागरिकांना गावभेट दौऱ्यातून न्याय मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आबांच्या गावभेट दौऱ्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. चोपडी आणि नाजरा गावातही आबांच्या गावभेट दौऱ्याला सामान्य नागरिकातून तुफान प्रतिसाद मिळाला. खेड्यापाड्यातील हजारो नागरिकांशी माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांनी अगदी दिलखुलास असा संवाद साधला आहे आणि त्यातून जे गोरगरीब आहेत त्या गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम दीपकाबा करत आहेत. आबांनी चोपडी या ठिकाणी गावबाग बुद्ध विहार, ईश्वर शाळा, रानमळा, बनगरवाडी, कारीमळा, कोष्टीमळा व पट्टीमळा येथील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जागेवरूनच संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्याशी संपर्क करून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यावेळी चोपडी परिसरातील पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारनंतर आबांनी नाजरा या ठिकाणी चिंचमळा, सोनारकी, नवामळा, काची वस्ती, गावबाग, भीमनगर, सरगरवाडी, कुंभार गल्ली, देशपांडे गल्ली येथील नागरिकांना भेटून नाजरा परिसरातील समस्या जाणून घेतल्या. या परिसरातील महिलांनी आरोग्य आणि अन्य समस्यांचा पाडा वाचून दाखवला. यावेळी तात्काळ दीपकाबांनी संबंधित विभागाला धारेवर धरून येथील महिलांच्या समस्या सोडविल्या. दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या अडचणी आबांनी लोकांशी संवाद साधून जाणून घेतल्या व त्या मार्गी लावण्याचा प्रयत्नही केला. चोपडी आणि नाजरा या दोन्ही गावामध्ये माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांचे तेथील नागरिकांनी अगदी उत्स्फूर्तपणे जोरदार असे स्वागत केले. गेली 35 वर्षे तालुक्याचं राजकारण करत असताना समाजकारणाच्या माध्यमातून हजारो नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी आबा नेहमीच झाले आहेत. ग्रामीण भागात खेडोपाडी राहणाऱ्या नागरिकांना दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या अडचणी या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने सोडवू शकलो, या गोष्टीचे मनापासून समाधान आहे, असे उद्गार दीपकाबा यांनी काढले. निरपेक्ष भावनेने समाजसेवा करणे हेच आपले संस्कार आणि वारसा असल्याने कोणताही राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता जनतेची दुःख जाणून घेत आहे आणि जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे, असे माननीय दीपकाबा साळुंके पाटील यांनी आमच्याशी बोलताना सांगितले. एपीबी लाईव्ह मधून मी पांडुरंग. जय भारत.